हाय फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. आज मी बनवणार आहे स्पेशल अशी झणझणीत मिसळ. कुकर घेतला आहे. कुकर मध्ये 2 चमचे तेल टाकले, त्यात थोडीशी हळद टाकली आहे. मटकी धुवून घेतली आहे. मटकीला छान मोड आले होते म्हणून मी आज मिसळ बनवली आहे. मटकी टाकली, त्याच्यात चांगली परतून घेतली. बघा मटकी चांगली अशी परतून झाल्यावर त्यात 1.5 ग्लास पाणी टाकलं आहे. अशी मी मिठाची मटकी वेगळी बनवली आहे आणि शॅम्पल असं म्हणतात ना, ते मिसळमध्ये आपण हॉटेलमध्ये जसं भेटतं तसं त्या पद्धतीने बनवली आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. अशी मिसळ खूप छान होते. आणि अंशू मिठाची मटकी खातो त्याच्यामुळे मी मटकी वेगळी शिजवली आहे. 1.5 ग्लास पाणी टाकलं, चवीनुसार मीठ टाकलंय त्याच्यात आणि झाकण लावून 2 शिट्ट्या काढून घेतल्या. 2 शिट्ट्यात खूप छान शिजते बघा मटकी. आणि नंतरून कुकर असे 2 शिट्ट्या उचल्यानंतर 2 कांदे, 2 टोमॅटो, लसूण, आलं घेतलं, चिरून घेतलं बघा सगळं. लसूण सोलून घेतला, टोमॅटो, कांदा चिरून घेतला. कढई ठेवली गॅसवर. कढईत 2 चमचे तेल टाकलं. तेल टाकल्याच्या नंतर त्यात लसूण टाकलाय. लसूण आणि कांदा मी लगेच टाकला, कारण की लसूण पण असं छान असं लाल झाला पाहिजे आणि कांदा परताय सुद्धा टाइम लागतो. तेल छान तापलं होतं, मग त्यात लसूण टाकला, कांदा टाकला. बघा नक्की ट्राय करा. अशी मिसळ खूप छान लागते, एकदम हॉटेल सारखी मिसळ लागते. नक्की ट्राय करा तुम्ही अशी झणझणीत स्पेशल. त्यात थोडासा कढीपत्ता टाकलाय मी, कारण की बारीक केलं तर छान चव येते कढीपत्त्याची. नंतरून कांदा छान परतल्यावर आलं टाकलं आहे. आलं पण छान परतून घ्यायचं. कांदा आणि ते सगळं असं लाल खरपूस भाजल्याच्या नंतर टोमॅटो टाकायचं. टोमॅटो थोडं उशिरा टाकायचं, कारण की टोमॅटोला पाणी सुटतं, त्याच्यामुळे टोमॅटो परतून घ्यायचं. नंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं, बारीक करून घेतलं ते. नंतर मिसळसाठी मी 2 चमचे तेल घेतले, 2 ते 3 चमचे तेल घेतलं आहे. त्यात कढीपत्ता टाकलेला आहे. कढीपत्ता चांगला तडतडला, चांगली फोडणी बसली कढीपत्त्याला की त्यात बारीक केलेला मसाला टाकायचा. मसाला पण छान परतून घ्यायचा. मी पावशेर मटकी घेतली होती, त्या हिशोबाने केले. तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता बघा, तुमच्या अंदाजाने. त्यानंतर मसाला छान असा परतलाय, त्याला तेल सुटलंय. त्यानंतर त्यात 1.5 चमचे मिरची पावडर टाकली आहे. मिसळ मसाला टाकला आहे 2 चमचे. 2 चमचे मिसळ मसाला बास होतो त्याला. त्यामुळे छान असं तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा. नंतर पाणी ओतून बघा, तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी ओतू शकता तुम्ही. मी तर 2 ग्लास पाणी ओतलेलं आहे. त्याच्या नंतर छान अशी उकळी येऊन दिली. चवीनुसार मीठ टाकलं, छान उकळून घेतलं बघा. झणझणीत अशी स्पेशल मिसळ तयार आहे आपली. खूप भारी लागते. व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि व्हिडिओ कसा आहे नक्की कमेंट करून सांगा. नंतर बघा मी मिसळ सर्व केली. फरसाण घेतलंय, त्यात मटकी टाकली आहे. त्यानंतर ही तरी टाकली बघा. तरी टाकली, छान अशी तरी आली बघा त्या मिसळला. बघू शकता. नक्की ट्राय करा तुम्ही आणि व्हिडिओ कसा आहे नक्की कमेंट करून सांगा. झणझणीत स्पेशल अशी मिसळ आपल्या घरच्या घरी तयार आहे. त्याच्यावरून कांदा वगैरे टाका. कोथिंबीर टाकली नाही मी, तुम्ही कोथिंबीर टाका. मी कोथिंबीर टाकायला विसरले होते. तुम्ही नक्की बारीक चिरून कोथिंबीर टाका. तयार आहे आपली स्पेशल मिसळ. घरच्या घरी, हॉटेलपेक्षा घरीच बनवून बघा, खूप छान होते. बाय बाय.